नमस्कार, मी वैशाली पाल. मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. Jeevandeep Educational Institution is an educational institution that provides quality higher education in rural and tribal areas. The admission process has started for Jeevandeep College in Goveli, Khardi and Masa. In this college, there are branches for arts, commerce and science. Golden opportunity to pursue undergraduate and postgraduate education. Along with this, there are courses for students in IT, data science, management studies and mass media. Subject degree postgraduate studies available. For students, a faculty of experts and experienced professors, innovative computer lab, physics, chemistry, media labs and gymkhana. Reference rich digital library and study room. Emphasis on arts, sports and cultural activities. Digital classroom and e-learning facilities. Job placement and incubation center. To ensure a bright future for your child, contact us now. Jeevandeep College, Goveli, Taluka Kalyan, 8108559566, 9619188558. Jeevandeep College, Khardi, Taluka Shahpur, 9923992390. Jeevandeep College, Masa, Murbad, 9130580111. गोवेली येथील जीवनदीप कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आयोजित भव्य दाखले वाटप कार्यक्रमात कल्याण तहसीलदार सचिन शेजार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत येणाऱ्या विविध अडचणी व समस्या आणि प्रश्नाबाबतीत कल्याण पंचायत समितीच्या अंगणवाडी सेविका व परिसरातून आलेल्या महिलांना मार्गदर्शन केले. कल्याण तालुक्यातील गोवेली येथील जीवनदीप महाविद्यालयात मुख्यमंत्री बहीण माझी लाडकी व इतर दाखले वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आजच्या या भव्य दाखले वाटप शिबिरात महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. जीवनदीप महाविद्यालयाचे विविध खिडक्या योजना आखून तेथे अर्ज स्वीकृती, आधार कार्ड, इंटरनेट सेवा, इतर मार्गदर्शन असे टेबल मांडून महिलांना अडचण येणार नाही ह्याची काळजी घेतली गेली होती. सर्व व्यवस्थेची पाहणी तहसीलदार सचिन शेजार यांनी केली व समाधान व्यक्त केले. नागरिकांनी जास्तीत जास्त या शिबिराचा फायदा घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. महिलांसाठी व या शिबिराचे आयोजन केल्याने अंगणवाडी सेविका व परिसरातील महिलांनी अध्यक्ष रवींद्र घोडविंदे व त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर कल्याण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पल्लवी सस्ते मॅडम, महिला बाल विकास अधिकारी अर्चना पवार, महाविद्यालयाचे अध्यक्ष रवींद्र घोडविंदे, माजी उपसभापती यशवंत दळवी, मुख्य सेविका आणि अंगणवाडी सेविका परिसरातून महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आमच्या कॉलेजचं नाव, महाविद्यालयाचं नाव जीवनदीप आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स गोवेली आहे आणि हे कॉलेज कल्याण तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये उभे राहिलेलं आहे. हे कॉलेज उभे करण्यामागचं आमच्या फाउंडर मेंबर अध्यक्षांचा उद्देश असा होता की या भागात जी ग्रामीण जनता आहे, जी अशिक्षित जनता आहे, ज्यांना आणि त्यांच्यामध्ये जी राखीव म्हणजे कॅटेगरीतली लोक म्हणजे मुलं आहेत त्यांचं प्रमाण जास्त आहे. जवळजवळ 70 ते 80% जी मुलं आहेत आमच्या कॉलेजमधली ती राखीव प्रवर्गातली आहेत. ज्याच्यामध्ये SC येतात, ST येतात, OBC येतात, NT येतात वगैरे. अशा विद्यार्थ्यांची संख्या आमच्या महाविद्यालयामध्ये जवळजवळ 70 ते 80% आहे. या विद्यार्थ्यांच्या उद्देशासाठी म्हणजे सोयीसाठी आमच्या फाउंडर मेंबर श्री रवींद्र घोडविंदे सरांनी 4-5ला ही जी संस्था सुरू केली. त्यावेळी सुरुवातीला आमच्या महाविद्यालयामध्ये फक्त 150 मुलं होती सुरुवातीला पहिल्या वर्षी. आता सध्या जर पाहिलं तर आमच्या महाविद्यालयामध्ये 4800 विद्यार्थ्यांची संख्या झालेली आहे या 24-25ला. आणि इथं जे कोर्सेस चालू आहेत ते पारंपरिक कोर्सेसबरोबर प्रोफेशनल कोर्सेसही आम्ही सुरू करतो आहे, इथं केलेला आहे, जेणेकरून त्या प्रोफेशनल कोर्सेसचा फायदा विद्यार्थ्यांच्या या भागातील विद्यार्थ्यांना व्हायला पाहिजे. हा उद्देश मनात ठेवून जवळजवळ 5 प्रोफेशनल कोर्सेस आम्ही सुरू केलेले आहेत, जिथं विद्यार्थ्यांचा ओढा भरपूर आहे. IT कोर्स आहे, डेटा सायन्स आहे, मास मीडिया आहे, कम्प्युटर सायन्स आहे. या पद्धतीनं विद्यार्थ्यांना
जॉब ऑपॉर्च्युनिटीज उपलब्ध व्हाव्या या उद्देशानं आम्ही हे कोर्स सुरू केले. याशिवाय मुंबई विद्यापीठातल्या 800 कॉलेजेसमध्ये आमचं महाविद्यालय क्रीडा विभागामध्ये 9व्या क्रमांकावर आलेलं आहे. आणि या क्रीडा विभागातल्या विद्यार्थ्यांनी स्टेट लेवलवर म्हणजे हे आणले म्हणजे मेडल्स आणलेलेच आहेत. त्याशिवाय नॅशनल लेवल आणि इंटरनॅशनल लेवलवर सुद्धा खेळून त्या पद्धतीने मेडल्स मिळवलेले आहेत. सध्या क्रीडा विभागातून आमचे जवळजवळ 80 मुलं हे राज्य शासन, केंद्र शासन, पोलीस डिपार्टमेंट या विभागामध्ये कार्यरत आहेत. म्हणजे जॉब मिळालेला आहे त्यांना मेडल्समुळं. आणि याशिवाय आमचं एक सोशल युनिट आहे म्हणजे सामाजिक नॅशनल सर्व्हिस स्कीम म्हणतो, NSS म्हणतो. त्या ते सुद्धा युनिट एकदा म्हणजे मागच्या 2-3 वर्षापूर्वी मुंबई विद्यापीठामध्ये फर्स्ट युनिट म्हणून बेस्ट युनिट म्हणून नाव कमवलेलं आहे. आणि त्या माध्यमातून आमची जी मुलं आहेत NSSची मुलं आहेत ते अँकर म्हणजे पाटील म्हणून एक मुलगा आहे त्याला बेस्ट NSS कॅन्डिडेट म्हणून सुद्धा अवॉर्ड दिलेला आहे विद्यापीठाने. शिवाय आमचं जे महाविद्यालय आहे हे महाविद्यालय विद्यापीठाच्या 2F आणि 12B या यादीमध्ये समाविष्ट असल्यामुळं आम्हाला विद्यापीठात म्हणजे UGCच्या ज्या फॅसिलिटीज आहेत त्या फॅसिलिटीजसुद्धा आम्ही अवेल करून विद्यार्थ्यांना देतो. याशिवाय आमचे महाविद्यालय NAC ॲक्रिडेटेड आहे. NAC मानांकन म्हणतो ॲक्रिडेटेड आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही B ग्रेड मिळवलेला आहे कॉलेजसाठी. अशा परिस्थितीत कठीण प्रसंगातून असे निर्माण झालेले कॉलेज एक वाखाणण्यासारखं कॉलेज आमच्या अध्यक्षांनी करून ठेवलेलं आहे. त्याचं सगळं श्रेय आमच्या घोडविंदे फॅमिलीला जातं. शैक्षणिक संस्थेचं हे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय विविध सामाजिक उपक्रम सातत्यानं विद्यार्थ्यांच्या आणि परिसरातील नागरिकांच्या दृष्टिकोनातून राबवित असतं. आज या महाविद्यालयामध्ये तहसीलदार ऑफिस कल्याण आणि हे जीवनदीप शैक्षणिक संस्था यांच्या विद्यमानं आम्ही भव्य दाखले वाटप शिबिराचं आयोजन केलेलं आहे. या दाखले वाटप शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या सर्वच शैक्षणिक कामाकरिता शिष्यवृत्ती असेल तत्सम कामांकरिता विविध प्रकारच्या दाखल्यांची आवश्यकता भासत असते. ज्यामध्ये उत्पन्नाचा दाखला असेल, जातीचा दाखला असेल, नागरिकत्वाचा दाखला असेल आणि त्याचबरोबर नागरिकांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असणारे विविध दाखले जसे ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्येष्ठ नागरिकत्वाचा दाखला असेल किंवा आता नुकताच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जो शुभारंभ झालेला आहे यासाठी महिलांना अनेक प्रकारच्या दाखल्यांची आवश्यकता लागते. तर हे दाखले सहजगत्या उपलब्ध व्हावेत. बऱ्याचदा तहसील कार्यालयात जाणं तिथपर्यंत खर्चिक काम असतं किंवा त्या ठिकाणी जाऊन वारंवार फेऱ्या माराव्या लागतात. यासाठी शासन आपल्या दारी या माध्यमातून तहसीलदार कल्याण आणि त्यांची सर्व टीम महाविद्यालयात उपस्थित आहेत. आज जवळपास महाविद्यालयामध्ये 4,500हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. यापैकी बहुतेक विद्यार्थी हे मागासवर्गीय विद्यार्थी आहेत. मग अशा मागासवर्गीय विद्यार्थ्यांना त्यांना शैक्षणिक संकुलनामध्येच दाखले उपलब्ध व्हावेत या अनुषंगानं हे दाखले वाटप शिबिर आम्ही आयोजित केलेलं आहे. ज्यामध्ये विद्यार्थ्यांना उत्पन्नाचा दाखला जो सगळ्यात महत्त्वाचा आहे स्कॉलरशिपसाठी किंवा अन्य कामांसाठी हा दाखला आम्ही मिळवून देतो आहोत. त्याचबरोबर डोमेस्टियल जो अधिवास दाखला आहे तोही दाखला या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी आम्ही देतो आहे. नॉन क्रिमिलियर हा जो दाखला आहे हा विद्यार्थ्यांसाठी देतो आहे. स्थानिक वास्तव्याचा दाखला आहे हाही विद्यार्थ्यांसाठी देतो आहे. यासाठी पूर्ण तहसील कल्याणची टीम अगदी तलाठीपासून मंडळ अधिकारी आहेत. या ठिकाणी सन्माननीय तहसीलदार, नायब तहसीलदार सर्व टीम उपस्थित आहेत. त्याचबरोबर महिला एकात्मिक बालविकास कल्याणमधून अधिकारी आलेले आहेत. विद्यार्थ्यांच्या दाखल्यांबरोबरच आम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ज्या आहे याचे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारचे फॉर्म इथे भरून नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना ह्या सुविधा या शिबिराच्या माध्यमातून आज देतो आहोत. याचा लाभ परिसरातील महिला त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक तर घेत आहेत पण महाविद्यालयातले 4,500हून अधिक विद्यार्थी आमचे घेत आहेत. आणि या सगळ्यासाठी आमच्या संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय
रवींद्र गुडविंदे सर यांचं मार्गदर्शन आणि प्रेरणा आमच्या पाठीशी असते. त्यामुळे असले सामाजिक उपक्रम आमची संस्था सातत्यानं राबवत असते. या होत्या आजच्या ताज्या घडामोडी. अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.